नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावरती एक योजना व्हायरल होतीये. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना. महिन्याला ₹4,000 मिळणार असं या पोस्टमध्ये, असं या फोटोमध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे, की ₹4,000 मिळतील, ज्यामध्ये 1 मार्च 2020 नंतर जे काही ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असेल, मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल आशीर्वाद ₹4,000 मिळतील असं सांगितलंय. यापैकी कागदपत्रे आणि यामध्ये शाळेचा सुद्धा शिक्का आहे. तो आहे इचलकरंजी शाळेचा शिक्का आणि यामध्ये कागदपत्रे कोणकोणती लागतात, अर्ज कुठे भरायचा आहे, टिप वगैरे आणि मोबाईल नंबर सगळी माहिती यामध्ये दिली आहे. पण ही संपूर्ण जी काही योजना आहे ही फेक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही अशी योजना नाही, कोणताही जी-आर सुद्धा नाही आणि महाराष्ट्र सरकार ही योजना राबवत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. ही पोस्ट भरपूर व्हायरल झाल्यामुळे यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा आता देण्यात आलेलं आहे. काय स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला इथे सांगतो. हे पहा आता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्र्याचा बाल आशीर्वाद निघाला खोटा. म्हणजे बाल आशीर्वाद जी योजना आहे ती फेक आहे. काय सांगितलंय तर कोल्हापूर इचलकरंजीतील एका हायस्कूलने अस्तित्वात नसलेल्या राज्य शासनाच्या महिन्याला ₹4,000 मदतीच्या बाल संगोपन योजनेची माहिती सही शिक्क्यासह दिल्याने पालकांची तारांबळ उडाली आहे. आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर हा नेमका प्रकार काय आहे तो उघडीस आलेला आहे. आता ही जी योजना आहे ती मध्य प्रदेश मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ही योजना आहे आणि अशी दोन्हीपैकी एका व दोन्ही पालकांना नसलेल्या मुलांसाठी मदतीची योजना आहे. ही सरकार अशाच दरमहा काही रक्कम देते, त्याची माहिती सोशल मीडियावरती फिरत होती. ती पाहून इचलकरंजीतील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी पालकांनी या योजनेच्या लाभ घेण्यासाठी जे काही पत्र आहे ते तयार केलं आणि पत्रावरती सही शिक्का मारून फलकावरती लावलं. कृपया पालकांनी फोटो काढून कुण्या पालकांनी फोटो काढून ते व्हॉट्सअपवरती शेअर केलं आणि हायस्कूलचा सही शिक्का व मुख्याध्यापकांची सही असल्याने लोकांना ते खरं वाटायला लागलं. परंतु ही योजना फेक आहे. संगोपनचे संपादक अतुल देसाई यांनी ही हरकत घेऊन शहानिशा केलेली आहे आणि अशी योजना नसून त्यास बळी पडू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची ही माहिती मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणाल यासारखीच दुसरी योजना काय आहे, म्हणजे अशाच सारखी जर दुसरी काही योजना असेल तर आम्हाला सांगा. तर हो, दुसरी अशी योजना आहे, ती मी तुम्हाला जी-आर सोबत आता दाखवतो. तर ही पाहू शकता, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शन सूचनाबाबत 30 मे 2023 रोजी एक जी-आर काढला होता, ज्यामध्ये ही बाल संगोपन योजना आहे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. यामध्ये सुद्धा पैसे मिळतात. आता ही योजना काय आहे ते समजून घ्या. या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात, ज्यामध्ये पहा 0 ते 18 वयोगट जे आहे त्या वयोगटातील मुलांना इथे पैसे मिळतात. आता यामध्ये कोण कोण असतील, जसं की आता इथे पाहू शकता, जे अनाथ आहेत, निराधार आहेत, निराश्रिय, बेघर आहेत, दुर्धर आजारी पालकांची मुले असतील, कैद्यांची मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता यामध्ये जर पाहिलं तर ही शासनाची बालसंगोपन योजना होती आणि या योजनेला आता नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. यासाठी पात्रता जर तुम्ही पाहिली तर पहा, अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशांना ही बालके या योजनेत पात्र राहणार आहे. या योजनेमध्ये एक बालक असलेली बालके असतील, एक पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परत्याका, अविवाहित मृत्यू, गंभीर आजार, पालक रुग्णात असणे इत्यादी कारणांमुळे कुटुंब विघटित झालेले असे एक बालक असलेले बालके असतील. कुटुंबातील तणाव, तंटे, वादविवाद, न्यायालय वाद अशासारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके असतील, ते सुद्धा इथे पात्र आहेत. कुष्ठरोग बालकांची बालके असतील, जन्मठेपेत शिक्षा भोगत असलेल्या केंद्रांची बालके असतील, तुरुंगात असलेल्या बालकांची बालके असतील, पालकांची HIV ग्रस्त बालकांची बालके असतील, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके असतील, तीव्र मतिमंद बालके असतील, HIV ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40% अधिक अपंगत्व असलेली अशा अंध, दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, अशा प्रकारची ही सगळे बालके पात्र आहेत. याचा जी-आर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. यामध्ये पात्रता सुद्धा सगळी सांगितली, एकदा वाचून घ्या. आणि तसेच यामध्ये जो काही लाभ मिळतो तर तुम्ही इथे पाहिला तर या अनुषंगाने बालकाला प्रति महिना, जे काही बालके आहेत त्यांना प्रति महिना ₹2,250 मिळतात. जे काही अगोदर ₹1,100 होते, आता ₹2,250 महिना जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर याची सगळी माहिती, अर्ज वगैरे कुठं करायचा या जी-आरमध्ये आहे. हा जी-आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे.
हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.